समचरण सरोजं चन्द्रनीलाम्बुदाभं जगदीतपाणिं मण्डनं मण्डनानां तरुणतुलसीमाला कन्दरं कञ्चमित्रं सदयदवलहासं विठ्ठलं चिन्तयामि। ज्ञानेशं ज्ञानमूर्तिं च साक्षात् प्रेमस्वरूपिणीं नामदेवा च दयामूर्तिं न तं वन्दे पुनः पुनः। वैराग्यस्य परामूर्तिं देहूक्षेत्रनिवासिना तुकाराम महाराष्ट्र भक्तराज चतुष्टकम्। नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा। नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा निवृत्तिरुदारा सुबाण देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आद्यत्रय जननी देवाची। गंगा विशुद्धं नितपादस्पर्शं सरोवेष्टितं चुंबितं पुण्यस्थानं सराले स्थितं तं समाधिस्थमूर्तिं नमामि गंगागिरियोगिराजम्। तपो ज्ञान वैराग्य भक्ति स्वरूपम् सदालंकृतं साधु संन्यास योगम्। मुखे अस्य वेदांत शास्त्रार्थ नित्यम्
नमो नारायण गिरिं ब्रह्मस्वरूपम् सम्पाद्य ज्ञानं च विधाय भक्तिं विलोकितो येन समाधिराजः वैराग्यवन्तं सुविचारयुक्तं नमामि जोगं शिरसा गुरुं जयांचे केली स्मरण होय सकळ विद्येचे अधिकरण तीची बंधू श्रीचरण श्री गुरूंचे ती नमस्कारोनी आता सेवे लागी सेवक झालो सेवे लागी सेवक झालो सेवे लागी सेवक झालो सेवे लागी सेवक झालो तुमच्या लागलो निज धरणा अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा अवहेरू परिमळ गेलिया ओस फूल देठी आयुष्या शेवटी देह दैसा हरिमुखी गाता हरपली चिंता त्यामुळे मागुता जन्म घेणी आदिष्टान दैवत भगवान श्री हनुमानजी महाराज मुक्त कैवल्य तेजोनिधी परब्रह्म स्वरूप भगवान श्री ज्ञानोबाराया जगद्गुरु श्रीमंत श्री तुकोबाराया श्री गुरु निवृत्तीनाथ महाराज योगीराज सद्गुरु गंगागिरीजी महाराज स्वानंद सुख निवासी नित्य स्मरणीय सद्गुरु श्री नारायणगिरीजी महाराज स्वानंद सुख निवासी नित्य स्मरणीय सद्गुरु जोग महाराज आदी करून वारकरी संप्रदायातील सकल संतांच्या स्मृतीला अभिवादन करतो. स्वर्गीय साहेबराव गंगाधर पाटील चोळके यांच्या पुण्य स्मृतीला अभिवादन करतो. आजच्या चिंतन सेवेकरता उपस्थित भगवान स्वरूप सर्व श्रोतृवृंद, उपस्थित टाळकरी, भजनी मंडळ, गुणीजन महाराज मंडळी सर्वांच्या चरणी श्रद्धेनं वंदन करून आजच्या सेवेला प्रारंभ करतो. विठ्ठला आजच्या चिंतन सेवेकरता निरूपणाकरता घेतलेला अभंग संत श्रेष्ठ वैराग्य मुकुटमणी श्री क्षेत्र पैठण निवासी शांतीब्रह्म श्री एकनाथ महाराज यांचा हरिपाठातील गोड असा चिंतनी अभंग आहे. नाथबाबांनी आजच्या अभंगाद्वारा या देहातीत असणाऱ्या आयुष्याचं महत्व सांगितलं. महाराजांनी गोड दृष्टांत दिला की जसं सुगंध देणारं फूल असतं ते फूल देठाला असतं
देठाला असणाऱ्या फुलाला किंमत कुठपर्यंत असते? जोपर्यंत त्या फुलामध्ये सुगंध आहे तोपर्यंत. सुगंधाला नादबाबांनी शास्त्रीय शब्द वापरला परिमळ. परिमळ गेलिया ओस फुल देठी. फुलातला परिमळ गेला की ते फूल त्या देठाला ओस ठरतं. तसं आमचा हा देह आहे. हा देह म्हणजे फूल आहे. आणि या मृत्यूलोपी सुख दुःखाच्या भवसागरामध्ये हे फूल आहे, उमलतं फूल आहे. या देहातील जे आयुष्य आहे ते परिमळ आहे. देहातलं आयुष्य संपलं की हा देह सुद्धा ओस ठरतो. परिमळ गेल्यानंतर फुलाला कोणी विचारत नाही. आयुष्य संपल्यानंतर देहाला कोणी विचारत नाही. कारण या देहाची वाट पाहणारे आहे. घडी घडी काळ वाट याची पाहे, अजून किती आहे अवकाश. नादबाबा स्वतःच्या मनाला उपदेश करतात की बाबा या 2 चरणांचा काहीतरी उपदेश घ्या, बोध घ्या. हाची अनुताप घेऊनी सावध, काहीतरी बोध करी मना काहीतरी बोध घ्या. कारण आपल्याला भरपूर आयुष्य मिळालं, परंतु खटवांग रायाला 1च तास होता. 1 तास उरला खटवांग रायासी, भाग्य दशा कैसी प्राप्त झाली. खटवांग रायाने आत्मोद्धार कसा करून घेतला? सापडला हरी तयाला साधने, एका जनार्दनी हरी बोला. हरिमुखे गाता हरपली चिंता, त्या नाही मागुता जन्म घेणे विठ्ठला. प्राप्त प्रसंगी उपस्थित सर्व सगळे स्वैरी आप्तेष्ट नातेवाईक, दुःखांकित असणारा चोळके पाटील परिवार. आज या ठिकाणी चोळके पाटील परिवारातील स्वर्गीय साहेबराव गंगाधर पाटील चोळके यांना आपल्यातनं जाऊन 1 वर्ष पूर्ण झालं. स्वर्गीय पिताश्रींचा प्रथम वर्ष श्राद्धविधी आज संपन्न होतोय. समस्त चोळके परिवारातील सदस्य श्री भास्करराव गंगाधर पाटील चोळके, श्री शरदराव गंगाधर पाटील चोळके, सौभाग्यवती लंकाबाई उत्तमराव पाटील भवर, श्री सचिनराव साहेबराव पाटील चोळके, चिरंजीव महेंद्र साहेबराव पाटील चोळके, सौभाग्यवती सुवर्णाताई साहेबराव पाटील चोळके आणि समस्त चोळके पाटील परिवार मोरझर या परिवाराच्या वतीनं आज स्वर्गीय साहेबराव दादांना भावपूर्ण श्रद्धांजली समर्पित करण्यात येते. आज या कीर्तन रूपी वाक्पुष्पाच्या माध्यमातून गुरुवर्य नारायणगिरीजी महाराज, गुरुवर्य रामगिरीजी महाराज बुद्धी देतील त्याप्रमाणे आपण चिंतन करूया. आणि या चिंतनातनं जेवढं पुण्य प्राप्त होईल तेवढं पुण्य स्वर्गीय साहेबराव दादांच्या चरणी आपण समर्पित करणार आहोत. साहेबराव दादांनी हा परिवार घडवलं. त्यांच्या प्रतिमेकडे पाहिल्यानंतर त्यांचं जीवन आपल्या समोर उभं राहत आहे. चंदना परी देह जिजविला, कष्टातून वसंत बहरला, नाही उरली साथ आम्हाला, आठवण येते क्षणाक्षणाला. अतिशय कष्टमय जीवन स्वर्गीय दादांचं या परिवाराकरता त्यांनी व्यतीत केलं. वैयक्तिक स्वार्थाचा कधी त्यांनी विचार केला नाही. कष्टानं केली होती आयुष्याची सुरुवात, सर्वांवरती फिरवला होता मायेचा हात. हाच सुखाचे दिवस जवळ येताच या चोळके पाटील परिवाराकडे फिरवली पाठ. परंतु चोळके पाटील परिवार आजही ज्यांची चातकाप्रमाणेच पाहतोय वाट. व्यक्तिमत्व असं आहे, फोटोकडे पाहिलं की समोर उभं राहतं त्यांचा स्वभाव. कधी आबोला कोणाशी धरला नाही, प्रत्येकाशी मिळून मिसळून राहिले. लहानांच्या विचारांचाही सन्मान केला, ज्येष्ठांचा आदर केला. अतिशय हवंहवंसं वाटणारे व्यक्तिमत्व आज या परिवारामध्ये नाही आहे. आपल्या घरातील वडीलधारे जाण्यानं जी पोकळी निर्माण होते ती पोकळी त्यांच्या स्थानानं आणि पुन्हा त्यांच्या आगमनानंच भरून निघते. ती पोकळी पुन्हा भरून निघत नाही. या जगतामध्ये सर्वात श्रेष्ठ जर कोण असतील तर ते आमच्या घरातील वडीलधारे असतात. म्हणून वेदानं पहिल्या पूजेचा मान दिला. मातृदेवो भव, पितृदेवो भव, आचार्य देवो भव, अतिथी देवो भव. पहिला पूजेचा मान कोणाला आहे? मातृदेवो भव. दुसरा पूजेचा मान
पितृदेवो भव. तिसरा पूजेचा मान आचार्य देवो भव. चौथ्या पूजेचा मान अतिथी देवो भव. या 4 देवतांची पूजा आहे. स्वर्गीय साहेबराव दादांचं जीवन या परिवाराकरता त्यांनी व्यतीत करत असताना आमच्या सोळके पाटील परिवाराचं भवितव्य त्यांनी घडवलं. या परिवाराला घडवण्यामध्ये स्वर्गीय दादांचा सिंहाचा वाटा आहे. एक वाक्य बोलतो, आमच्या रोज 2 वेळच्या गरम जेवणाची व्यवस्था जे करतात ना ते आमचे वडील असतात. याच्या पुढे बोलू, आमच्या 2 वेळच्या गरम जेवणाकरता जे रोज गार जेवण जेवतात ते वडील असतात. आम्हाला रोज गरम जेवण मिळालं पाहिजे याची काळजी कोण घेतं? वडील घेतात. आई हे पालनीय तत्व आहे आणि वडील हे संरक्षणीय तत्व आहेत. हे आधार असतो. जोपर्यंत वडील घरात आहे, आई घरात आहे, आमची दैवत आमच्या घरात असतात. तोपर्यंत आपले गुरुदेव आपल्या सोबत आहेत, आमचं दैवत आमच्या बरोबर असतंय. आपल्या प्रपंचाचे, आपल्या समृद्धीचे, आपल्या समाधानाचे खरे शिल्पकार जर कोण असतील तरी 4 महात्मे असतात. कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती माऊली श्रीमंत श्री ज्ञानेश्वर महाराजांना विचारा की आपला उद्धार कोणामुळे झाला? माऊलींनी तोंड भरून वर्णन केलं. गुरु हा संत पुरीचा राजा, 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 गुरु हा यातील मूळ दैवत हे आहे की गुरुविन देव दुजा पाहता नाही त्रिलोकी. गुरुशिवाय अन्य दैवत कोणतं आहे? दैवतच नाहीये. म्हणून मी या परिवाराला धन्यवाद देतो की अतिशय गोड असं नियोजन या सोळके पाटील परिवारानं केलं. आज श्री क्षेत्र मोरझर मध्ये समस्त भजनी मंडळ मोरझरकर यांना विशेष धन्यवाद. सर्व मंडळी उपस्थित आहेत, विनेकरी महाराज, त्यांचे सर्व सहकारी आणि आज महाराष्ट्रातील दिग्गजांची मांदियाळी आहे. या सर्वांना एकत्रित आणण्यामध्ये ज्यांचा सिंहाचा वाटा आहे, माझ्यासह सर्व वारकऱ्यांवर जीवापाड प्रेम करणारे डॉक्टर निळकंठजी तळेकर, डॉक्टर साहेबांच्या प्रेमास्तव त्यांचे पूज्य पिताश्री आमचे ज्येष्ठ गुरुबंधू महाराष्ट्रातील थोर कीर्तनकार हरिभक्ती पारायण श्रद्धेय शिवाजी महाराज तळेकर भालुरकर बाबा. संपूर्ण महाराष्ट्र त्यांना भालुरकर बाबा या नावाने ओळखतो. भालुरकर बाबांच्या प्रेमास्तव, तळेकर पाटील परिवाराचे प्रेमास्तव आणि विशेषत्वानं डॉक्टर साहेबांच्या प्रेमास्तव आज महाराष्ट्रातील दिग्गजांची मांदियाळी उपस्थित आहे. महाराष्ट्र भूषण, समस्त वारकरी संप्रदायाचं वैभव, माझे गुरुवर्य ज्यांनी मला घडवलं संगीत क्षेत्रामध्ये, ज्यांच्या सानिध्यात, ज्यांच्या मार्गदर्शनाने मला तोडकं मोडकं गाता यायला लागलं, गुरुवर्य वारकरी रत्न महेश्वरजी महाराज भगुरे गुरुजी आळंदी देवाची, गुरुजींच्या चरणी सर्वप्रथम प्रणाम करतो. आज गुरुजींचं स्वास्थ्य ठीक नाहीये. डॉक्टर साहेब म्हणे मी बसलेलो आहे, तुम्ही काळजी करू नये. डॉक्टर साहेबांचं आणि गुरुजींचं फार सख्य आहे. डॉक्टर साहेबांचं गुरुजींवरचं प्रेम इथपर्यंत गुरुजींना घेऊन आलंय. गुरुजींना सुद्धा वंदन करतो.
युवा कीर्तनकार, महाराष्ट्र भूषण, महाराष्ट्रभर ज्यांचा आवाज गाजतोय, माझे जिवलग मित्र, आपल्या परिसराचं वैभव, हरिभक्तीपरायण माधवजी महाराज पैठणकर, महाराजांकरताही जोरदार टाळी वाजवा. महाराजांनाही वंदने. गायनाचार्य, स्वररत्न, स्वरालंकार, माझे जिवलग मित्र प्रकाशजी महाराज नाईकवाडे गुरुजी, त्यांना सुद्धा वंदने. महाराजांकरताही टाळी वाजवा. मृदंगाचे महामेरू, मृदंग रत्न, महाराष्ट्रामध्ये जेवढी तोला मोलाची मृदंगाचार्य आहेत, त्यांच्यामध्ये ज्यांचा समावेश आहे ते आमचे परम मित्र, जिवलग मित्र, हरिभक्तीपरायण युवा कीर्तनकार नितीनजी महाराज गोडसे, त्यांच्याकरताही टाळी वाजवा. आज गोड अशी तबल्याची साथ मला लाभली आहे. महाराष्ट्रामध्ये जेवढी तबला वादक मंडळी आहेत, त्यांच्यामध्ये ज्यांचा प्रथम क्रमांक लागतो ते हरिभक्तीपरायण श्यामजी महाराज शिंदे, त्यांना सुद्धा वंदने. एक प्रासादिक जीवन श्याम महाराजांचं आहे. कलाकार अनेक असतात, परंतु त्याला वारकरी जीवनाची एक झालर लागते. ती झालर श्याम महाराजांकडे पाहायला मिळते. श्याम महाराजांकडे पाहून एकच प्रमाण सांगतो जगद्गुरूंचं, शोभविले ईर इरा, सोने एके ठाई हिरा. हिरा हा सोन्याच्या कोंदणात शोभतो. सोन्याच्या कोंदणामध्ये दुसरा कोणताही माणिक, मोती, दुसरा म्हणजे पवळा जरी घेतला, साधा खडा घेतला तरी तो शोभत नाही. सोन्याचं कोंदण असेल त्यात हिरा पाहिजे, आणि हिऱ्याला जर चांदीचं कोंदण असेल तर त्या हिऱ्यालाही किंमत नाही. जसं हिऱ्याला किंमत सोन्याच्या कोंदणाने आहे आणि सोन्याच्या कोंदणाला किंमत हिऱ्यामुळे आहे, तसं श्याम महाराजांच्या कले ही हिरा आहे आणि त्याला वारकरी जीवनाचं कोंदण आहे. याला म्हणतात शोभविले एरा, सोने एके ठाई हिरा. आज महाराजांचा प्रवास खूप लांबचा आहे. धावपळ करत करत आलेत ते. त्यांची प्रकृती व्यवस्थित नाहीये, पण तरी सुद्धा अतिशय छान पद्धतीने ते साथ करतायत. त्यांनाही विशेष धन्यवाद. आज कीर्तनाकरता विशेष उपस्थिती ज्यांची लाभली आहे, मला गुरुस्थानी असणारे आपल्या गावचं भूषण, आपल्या गावचे भूमिपुत्र, गुरुवर्य आचार्य भगवानजी महाराज शास्त्रीजी, आचार्य आबांना सुद्धा मी वंदन करतो. आबा माझ्या जीवनातलं प्रेरणास्थान आहे. आळंदी क्षेत्र असेल, महाराष्ट्र असेल, आबांचा जो परिचय आहे, जो व्यासंग आहे, आबांचा भक्त परिवार आहे, खूप मोठा आहे. त्या माध्यमातून आबांना सुद्धा वंदन आहे. आणि एक विरक्त महात्म्य जीवन मला आबांच्या व्यक्तिमत्वामध्ये पाहायला मिळालं. सत्यवादी कधी संसार सकळ आलिप्त जडी कमळ जायचे, त्याला शास्त्रामध्ये पद्मपत्र मीमांबसा असं म्हणतात. सर्व असून सुद्धा आचार्य आहेत स्वतः, विद्वत्ता असताना देखील त्या गोष्टी प्राप्त होऊन त्याचाच त्याग करणं हे सगळ्यात मोठं असते. एक वैराग्य जीवन, एक महात्म्याचं जीवन आबांचं स्वतःचं मी स्वतः अनुभवलंय. आबांना सुद्धा वंदन. आजच्या कीर्तन सेवेकरता गोड असे साऊंड ऑपरेटर आहे, त्यांचं वर्णन किती करावं आणि कसं करावं हे मोठा आता शब्द कमी पडतात. आमच्या सगळ्या गुणीजनांचे आवडते साऊंड ऑपरेटर रवींद्रजी चौधरी पोहेगावकर यांच्याकरताही टाळी वाजवा. वारकरी भूषण गोरक्षनाथजी महाराज कासार सह सर्व टाळकरी मंडळी सर्वांना श्रद्धेनं वंदन करतो. महाराजांचं नाव राहिलं बघ. आकाश महाराज हरिभक्तीपरायण आकाशजी महाराज वैद्य वाईबोथी, त्यांना सुद्धा वंदन करतो. आपल्या सर्वांना पुन्हा एकदा श्रद्धेनं वंदन करतो आणि सेवेला प्रारंभ करतो. मस्तक हे पाया शांती ब्रह्मश्री एकनाथ महाराजांचा गोड असा चिंतनी अभंग आहे. नाथबाबांनी या अभंगामध्ये मानवी जीवनाचं मूल्यांकन केलं की मानवी जीवनामध्ये महत्वाचं काय असेल.
नाथबाबांनी अगोदर त्या मानवी जीवनाचा अनुभव घेतला. मानवी जीवनात महत्वाचं काय आहे? समृद्धी महत्वाची आहे का शांती महत्वाची आहे? आयुष्य महत्वाचं आहे का देह महत्वाचा आहे? नेमकं समाधानावर लक्ष केंद्रित करत असताना नाथबाबांनी स्वतः अगोदर श्रीमंती अनुभवली. श्रीमंतीमध्ये शांती सुद्धा नाथबाबांच्या जवळ होती. शांती, श्रीमंती आणि संत पद या तीनही उपाधी नाथबाबांकडे होत्या. नाथबाबांसारखे संत नाही, नाथबाबांसारखे शांत नाही, नाथबाबांसारखे श्रीमंत नाही. बऱ्याचदा प्रपंचामध्ये श्रीमंती पाहायला मिळते, पण शांती कुठंतरी दूर राहून गेल्यासारखी वाटते. श्रीमंती आली की माणूस सैरावैरा झालेला दिसतोय. पूर्वार्धाच्या कालावधीमध्ये गरिबी होती माणसाकडे, पण शांत होता. पण श्रीमंती आल्यानंतर पुढे माणूस विचलित होतो. हे मानवी जीवन आहे. नाथबाबांकडे श्रीमंती होती, पण शांती सुद्धा होती. कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती माऊली श्रीमंत श्री ज्ञानेश्वर महाराज वर्णन करतात अशा विभूतींचं की जिथं श्रीमंती असेल आणि जिथं शांती असेल. माऊली म्हणतात जिथं श्रीमंती पाहायला मिळेल, जिथं शांती पाहायला मिळेल, तिथंच डोकं टेकवा. देव शोधायला मंदिरात जाऊच नका. ती व्यक्ती म्हणजेच भगवंताची विभूती. विठ्ठला भगवान श्रीकृष्ण परमात्म्यांचे शब्द आहे. जेत जेत संपत्ती आणि दया दोन्ही वसती एके ठाया तेथ जाण धनंजया विभूती जेत जेत संपत्ती आणि दया दोन्ही वसती एके ठाया. संपत्ती, दया पाहिलं ना. दया करणे जे पुत्रा दया 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 करणे जे पुत्राची तिची दास आणि दासी तुका म्हणे सांगू किती तुझी भगवंताची मूर्ती जी का रंजले कांजले त्यासी म्हणे जो
प्रस्तावनेतला पहिला विचार हा आपण लक्षात घेऊया. नाथबाबांसारखं संतपद, नाथबाबांसारखी शांती, नाथबाबांसारखी श्रीमंती. यातनं नाथबाबांनी एक बोध जगाच्या समोर असा ठेवला की आपण श्रीमंतीच्या पायाजवळ थांबा, ती श्रीमंती आम्हाला गुंतून ठेवते. समृद्धीच्या पायाजवळ थांबा, महामार्गाच्या नाही, समृद्धीच्या पायाजवळ थांबा, ती समृद्धी आम्हाला गुंतून ठेवते. पण भगवंताच्या पायाजवळ जर थांबलं ना, तर भगवान परमात्मा आम्हाला गुंतून ठेवत नाही. भगवान परमात्मा आम्हाला त्यांच्या स्वरूपामध्ये विलीन करून देतात. आणि भगवंताच्या जवळ जर हा देह थांबला, तर या देहातीत असणारे जे विकार आहेत, जे आम्हाला त्रास देतात, ते सगळेचे सगळे विकार संपून जातात. काम क्रोध बंदी खाणी, तुका म्हणे दिले दोन्ही इंद्रियाचे धनी आम्ही. तुका म्हणे देह भरिला विठ्ठले, काम क्रोध केले घर रीते. मग या आयुष्याच्या बाबतीमध्ये मूल्यांकन करताना नाथबाबांनी एक निष्कर्ष असा काढला की जेवढं काय आयुष्य आम्हाला मिळालंय ना, तेवढं जर प्रभूच्या चरणाजवळ आम्ही व्यतीत केलं, तर प्रभूच्या चरणाजवळ जे सुख आहे ते सुख कुठंच नाहीये. ज्यावेळी नाथबाबा स्वतः प्रपंच करत होते, त्यावेळी नाथबाबांच्या नजरेमध्ये जी विषमता होती, जे विकार होते अंतःकरणातले, ते सगळेचे सगळे विकार नाथबाबांना नाहीसे झालेले जाणवले. पण कधी? चरणी जगन्नाथ त्रैलोक्य आनंदाची आता, चरणी जगन्नाथा चित्त ठेले माय जगन्नाथ. बाप जगन्नाथ अनाथाचा नाथ जनार्दन, एका जनार्दनी एकपणे उभा, चैतन्याची शोभा शोभतसी. नाथबाबांचा अनुभव असा आहे की आयुष्य जेवढं मिळालं ना, तेवढं प्रभू जवळ आम्ही जर व्यतीत केलं, तर या आयुष्याचं भगवान परमात्म्याच्या चरणी समर्पण केल्यामुळे सार्थक होतं. प्रपंच करता किती वेळ आपण दिला, तर शेवटी प्रपंच तुमचा असो, प्रपंच माझा असो, की प्रपंच संतांचा असो, की प्रपंच देवाचा असो, हा जवळजवळ सर्वांना रडवतो. त्यात मी वेळ घालवत नाही. प्रमाण पाठ आहेत, सर्वांच्या पाठा भरपूर आहे. प्रपंच सर्वांना रडवतो. ज्याने राजा दशरथांना सुद्धा रडवलं. राजा दशरथ रडले, भगवान परमात्मा भेटायला आलेच नाही. शेवटी रडून रडून देह ठेवून दिला. रामा हे रामा, रामा 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 रामा
शेवटी पण देवाला नाही येता आलं. प्रपंच आहे, दुःख बांधवडी आहे हा संसार, मग चरणी जगन्नाथा चित्त ठेले, इथपर्यंत आपण आलोय. मग आयुष्य जेवढं आम्हाला मिळालं ना, तेवढं सगळंच्या सगळं आयुष्य प्रभूचरणी समर्पित करता येत नाही. तुम्ही म्हणाल कसं? कारण बालपणामध्ये समजत नाही आणि समजत 50च्या पुढे, तेव्हा वेळ निघून गेलेली असते. कळो येईल अंतकाळी प्राणप्रयाणाची वेळी, राहती निराळी रांडा पोरे सकळ. कळतं तेव्हा वेळ नसते आणि वेळ असते तेव्हा कळत नाही. हा जो मधला काळ आहे हा सुगंधाचा काळ आहे, याला म्हणतात परिमळाचा काळ. बस इथं अभंगाचा दरवाजा आहे. बस हा जो मधला काळ आहे, या कालावधीमध्ये आम्ही श्री गुरु माऊलींच्या जवळ जावं आणि श्री गुरूंजवळ जाऊन जेवढं आयुष्य आम्हाला मिळालं ना, जेवढा सुगंधित काळ आमचा तारुण्याचा काळ, बालपणामध्ये संस्कार असावेत, तरुणपणामध्ये त्याग असावा आणि वार्धक्यामध्ये चिंतन असावं. बालपण हे संस्काराने शोभतं, तरुणपण हे त्यागाने शोभतं आणि वार्धक्य हे चिंतनाने शोभतं. विठ्ठला नाथबाबांना तेच सांगायचं आहे की जेवढा आपला सुकाळ मिळालाय आयुष्यातला, तेवढा सुकाळ हा प्रभूचरणी समर्पित करा. जर समर्पित केलं नाही तर हा सुकाळ संपून गेल्यानंतर उपयोग होणार नाही. शेवटी हा देह आयुष्य संपल्यानंतर फक्त देठाला असणाऱ्या फुलासारखा शिल्लक राहतो. अभंगाचं प्रथमच परिमळ गेलिया ओस फूल देठी, आयुष्या शेवटी देह तैसा. परिमळ आहे, सुगंध आहे, तोपर्यंत फुलाला किंमत आहे. आयुष्य आहे तोपर्यंत देहाला किंमत आहे. या परिमळाचा जर विचार केला तर फुलावर परिमळ किती वेळ राहतो? हा दिवसभर नाही राहत. फूल उमललं की काही तास राहतो फक्त. बाकी तो परिमळ गेला की त्या फुलाला कोणी विचारत नाही. या देहावर
आयुष्य आहे तोपर्यंत आहे. बरं, हे आयुष्य जरी 100 वर्षाचं असलं तरी 100चे 100 वर्ष आमच्या कामाचे आहेत का? नाही ना. बालवई खेळी रमलो, बालवई खेळी रमलो, तारुण्य नासाले, बालवई खेळी रमलो, तारुण्य नासले, वृद्धपणी देवाता, वृद्धपणी देवाता, दिसे पैल तीर, पैल तीर, चंद्रभाव पांडुरंगा, चंद्रभाव पांडुरंगा, चंद्रभाव पांडुरंगा, मन करा तोर, मन करा तोर, कैवल्याच्या चांदण्याला उभेला चकोर, कैवल्याच्या चांदण्याला उभेला उभेला उभेला. बालपण गेले नेला, बालपण गेले नेला, आठवणते विसरला, आठवणते विसरला, वृद्धपणे अवरपणी फिरला, हरे मागुला, वा, टाळी वाजवा, टाळी वाजवा. अहो, बालपण गेले नाही ना, आता कळत नाही ना. अहो, तो लहान आहे, त्याला जाऊ द्या, कळत नाही. अजून 10-12 वर्ष म्हणतात कळत नाही, जाऊ द्या, द्या सोडून, द्या सोडून. तरुणपणी विषय व्यथा, कळायला लागलं की माणूस वाईट संगतीत जातो आणि मग त्या संगतीमध्ये परिमळाचा काळ निघून जातो. जेवढा सुगंधी वेळ आपला, जेवढं क्रीम लेवल म्हणतो आपण, क्रीम लेवल, तारुण्य म्हणजे क्रीम लेवल असते, त्यात जर उद्धार झाला, त्यात जर चांगले विचार मिळाले तर वार्धक्यामध्ये उद्धार आहे. नाही तर मग वार्धक्यात पश्चातापाची वेळ आहे. ती तरुणपण हे पेरणा करताय, तरुणपण हे त्यागा करताय. सगळे विषय समोर असतात, भोग समोर असतात, हात मनगटामध्ये बळ असते, समृद्धी उभी की संपत्ती या समोर असते, पण त्याचा कुठपर्यंत कसा विनियोग करायचा ही एक तपश्चर्या आहे. आणि त्या तपश्चर्यातून, त्या दिव्यत्वातून जो स्वतःला सांभाळतो, जो संयम पाळतो, मग त्याचं वर्णन जगद्गुरूंनी केलंय. तुका म्हणजे हेच आश्रमाचे फळ, परमपद बळ वैराग्याचे. हा परिमळाचा काळ आहे. बस, परिमळ एकदा गेला की मग नंतर उपयोग नाही. कारण आयुष्याचं पॅकेज कमी होत चाललं ना. जसं सिम कार्डचं पॅकेज कमी होत चाललं. आता पहिले फ्री होते, जोपर्यंत कार्ड घेत नाही तोपर्यंत कंपनी म्हणायची फ्री आहे घ्या, फ्री आहे घ्या, किती बोला, किती पण नेटवर्क पहा, किती SMS करा. पण आता कमी कमी होत चाललं ना पॅकेज. ही पॅकेजची कमी करण्याची जी परंपरा आहे ना, ही भगवंताची आहे. श्यामजी, आयुष्याचं पॅकेज कृतयुगामध्ये होतं 1,00,000 वर्षाचं, माणसं जगायचे. देवाने पहिलं आउटपुट काहीच नाही, कमी करा पॅकेज. 1,00,000तला 0 कमी झालं. त्रेतायुगामध्ये 10,000 वर्ष, पुन्हा देवाने पॅकेज कमी केलं, 1 0. द्वापरयुगामध्ये 1,000 वर्ष, देवाने पॅकेज कमी केलं, 1 0 काढा. कलियुगामध्ये 100 वर्ष, देवाला विनंती आता 100तला 0 काढू नका. किती राहतील खाली मग? 2 पंचवार्षिक तरी होतील का? अल्पायुष्य मानव देह, शतगणिले ते अर्धरात्र काय, मध्ये बालत्व पीडा रोग क्षय, काय भजनासी उरले ते पाहेगा, राम राम स्मरारी, राम राम स्मरारी, राम राम
माणसांचं आयुष्य पहा तुम्ही. माझे कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती माऊली श्रीमंत श्री ज्ञानेश्वर महाराजांचं आयुष्य 22 वर्षाचं आहे. पहा परिमाणाचा कालावधी 22 वर्ष. 16व्या वर्षी काम संपलं. शहाणी माणसं काम संपलं की थांबत नसतात. 16व्या वर्षी निर्णय घेतला, पण भावंडांकरता 6 वर्ष दिले. 22 वर्षामध्ये माऊली ज्ञानोबारायांनी विश्वाचं मातृत्व स्वीकारलं. काय आचरण असेल. माऊली हा शब्द अपडेट केला तर मा म्हणजे मानवता, उ म्हणजे उदारता, ली म्हणजे लीनता. मानवता, उदारता आणि लीनतेनं खचून भरलेलं व्यक्तिमत्व म्हणजे कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती माऊली श्रीमंत श्री ज्ञानेश्वर महाराज. काय मानवता आहे महाराज. मानवता सांगू तुम्हाला, माणसं सगळं लक्षात ठेवतात, फक्त मानवता विसरतात. बुवा एक वेळ प्राण्यांना फॉर्च्युनर आहे, माणसाला सायकल सुद्धा देईना बा कोणी. साने गुरुजींची प्रार्थना सांगू तुम्हाला मानवते करता. खरा तो एकची धर्म, जगाचे बांध कोरावे, कुदळीने कोरावे, नांगराच्या फाळाने कोरावे, नाही जमलं तर बसल्या बसल्या खुरप्याने कोरावे. प्रार्थना चुकली काय. जगाला प्रेम अर्थ आहे. अहो माझ्या माऊलींना आळंदीमध्ये त्रास देणाऱ्यांकरता माऊली ज्ञानोबारायांनी देवाकडे हात जोडून विनंती केली, जे खळांची व्यंकटी सांडो, तया सत्कर्मी रती वाढो, भूता परस्परे पडो, मैत्र जीवांचे मैत्र जीवा. नाहीतर माऊली म्हटले असते ना, जे कळांची संघटना मरो. मानवता आहे, उदारता. आपल्याकडे असणारं ज्ञान या विश्वाला देऊन टाकलं, याला उदारता म्हणतात. माणसाकडे एखादं काही असेल, अवगत असेल, विंच उतरवण्याचा मंत्र असेल तर माणसं फार आकडून घेतात, फोन उचलत नाहीत लवकर. काट्याचं पाणी होतं पहा, पायात घुटलेला काटा आहे ना, त्याचं पाणी होतं, एक वनौषधी आहे. ते औषध देणार गपचूप जातं शेतात आणि ते औषध घेऊन येतं. ते सांगत सुद्धा नाही लवकर की औषध घेऊन. माझ्या माऊलींनी आत्मोद्धाराचं ज्ञान या जगाच्या समोर तेवढे उदारत आहे, पण सगळं असून सुद्धा लीनता आहे. म्हणून रिकामे तोंड करू गेले बडबड, की गीता ऐसे गोड आतुडले. प्रगट गुह्य बोले विश्व ब्रह्माची केले, रामा जनार्दनी पायी टकची ठेविली. आरती ज्ञानराजा महाकैवल्य तेजा, सेवती साधू संत मनोवेदिला माझा. काय वर्णन आहे. जे गुह्य आहे ते प्रगट केलं. गुह्य म्हणजे गुह्य ज्ञान होतं. एक गुरु एक शिष्य ही परंपरा होती. आदिनाथ गुरु, सकळ सिद्धांचा, मच्छिंद्र तयाचा मुख्य शिष्य. हा सगळा अभंग पहा. गहिनी प्रसादे निवृत्ती दातार, ज्ञानदेवा सार चोजविले. माऊली ज्ञानोबारायांनी एक शिष्य घ्यायला पाहिजे होता आणि त्याच्या कानात मंत्र द्यायला पाहिजे होतं, पण नाही. प्रगट गुह्य बोले विश्व ब्रह्माची केले,
वारी केली हो वारी. हे वारीमध्ये का थोडा त्रास झाला? अहो एकतर माऊलींना आळंदीतनं पंढरपूरचा निरोपच कोणी देईना. येतिया जातिया पुसे धाडी निरोप या या पंढरपुरी आमचा मायबाप निरोप देणार, निरोपच देईना. शेवटी माऊलींनी स्वतः खांद्यावर भगवी पताका घेतली, पंढरपूरला निघाले. पुण्यामध्ये मुक्काम पडला, 5 दार मागितले पण मिळालंच नाही काही. शेवटी निर्णय घेतला आता मागायचं नाही, आता देवाकडे जायचं, ते बस देवा करताच जायचं. प्रेम मागा विठ्ठला, प्रेम मागा विठ्ठला, विठ्ठला गात चंद्रभागेचं स्नान झालं, महाद्वारापर्यंत आले. तिथनं जे पळत निघाले, पायरीवर नामदेवरायांचं दर्शन झालं. नामदेवराय म्हणे काही सन्मान माऊली, पहिल्यांदा आलात सन्मान करू. नाही सन्मान नको, मला दर्शन घेऊ द्या. नामदेवराय तिथनं निघून गेले. माऊली पायरी चढत वर गेले. भगवंताचं पहिलं दर्शन, विश्वाचा मालक, काय सुंदर भगवंताचं स्वरूप आहे, काय दर्शन आहे. तुझी ये निढाळी कोटी चंद्र प्रकाश, तुझी ये निढाळी कोटी चंद्र प्रकाश, कमल नयन वदन हासे, वदन हासे, कमल नयन वदन हासे, वदन हासे, बालकारे कृष्ण बोला, घडी 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 ते. अहो दगडाचंही काळीज असणाराला पाझर फुटेल, विश्वाचा मालक पाहिला, नास्तिकाच्या सुद्धा डोळ्याच्या कडा पाणवतील, असा तो प्रसंग आहे. विश्वाच्या मालकाचं दर्शन झालं आणि माऊलींना जाणीव झाली की अरे या परमात्म्यांचं दर्शन आपण अगोदर घेतलंय. अनंत रूपे अनंत वेशे देखिले म्या त्यासी, बाप रखमा देवीवर रखून बाणली कैसी. माझी माऊली ज्ञानोबराय भगवंताच्या समोर उभे आहेत, हात जोडून, डोळ्याला धारा लागल्यात. झाली संध्या, संदेह माझा गेला, आत्माराम हृदय प्रगटला. योगी या दुर्लभ तो म्या देखिला साजन, योगी या दुर्लभ तो म्या देखिला साजन. पाहता मनन पुरगणी, मनन पुरगणी, देखिला देखिला देवा देखिला देखिला आनंद झाला माऊलींना. माऊली पहिलं पाऊल आत टाकणार आणि प्रत्यक्ष दर्शनाकरता आत जाणार. मुखदर्शन आहे, आत पाऊल टाकलं पण माऊलींना अडवलं. ओ थांबा, कोण आपण? माझं नाव ज्ञानेश्वर आहे. कुठनं आलात? आळंदीवरून आलोय. विठ्ठल पंतांचा ज्ञानेश्वर तूच का? हो दादा, मला ओळखता तुम्ही? अरे तुम्हाला कोण ओळखत नाही? तुम्ही आळंदी पाठवली, इंद्रायणी पाठवली, पंढरपूर पाठवता. दादा या जीवाच्या येण्यानं तीर्थ वाटेल का, क्षेत्र वाटेल का, विश्वाचा मालक वाटेल का, इंद्रायणी माता वाटेल का? काय बोलताय दादा? जास्त विद्वत्तेच्या गप्पा मारू नकोस. चालता हो, चालता हो. माझ्या माऊलींचा हात पकडला, बाहेर आणला. माऊली ज्ञानोबराय देवाला म्हणतात, देवा, अहो देवा, अहो सांगा ना तुम्ही यांना,
ह्या काकांना सांगा मी जास्त वेळ घेणार नाही तुमचं जे नैमित्तिक महापूजा असेल ती वेळ असू द्या. मी जास्त वेळ फक्त डोकं टेकवतो लगेच बाजूला होतो. सांगा ना देवा, तुम्ही इथेच येत ना, सांगा ना देवा. माऊलींचा हात पकडला. माऊलींना धक्काबुक्की होते. माऊली ज्ञानोबारांच्या डोळ्याला धारा लागल्या. देवा, पंढरपूर मध्ये येऊन जर न्याय नसेल तर देवा तुमचा दरबार आहे की आणखी काय? देवा दर्शन द्या मला, माझी अपेक्षा दुसरी काही नाहीये, मला एक दर्शन घेऊ द्या. अरे जास्त बोलू नको, चालता हो चालतो. पहिल्या पायरीवरनं माऊलींना लोटून दिलं. माझ्या माऊलींना वेदना झाल्या, घरंगळत खाली आले. देवाला आवाज दिला, पांडुरंगा विठ्ठला, पांडुरंगा विठ्ठला, माय बापा विठ्ठला. पांडुरंगा विठ्ठला, माय बापा विठ्ठला. तुळशी माळ ही श्वासांची तुटे ताव विठ्ठला. जीव झाला कासा विस